संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. भिलवडीकरांचा निर्धार, संग्राम देशमुख यांनाच करणार आमदार. प्रचंड जल्लोषात पदयात्रा, संग्राम देशमुख, अपर्णाताई देशमुख दाम्पत्यांचा सहभाग. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी आज पत्नी अपर्णाताई देशमुख यांच्यासोबत भिलवडी येथे पदयात्रा काढली. देशमुख दाम्पत्यांच्या सहभागाने कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींच्या उत्साहाला उधाण आले. संग्राम देशमुख हेच आपले आमदार असा निर्धार भिलवडीकरांनी केला. आज प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संग्राम देशमुख यांनी भिलवडी येथे पदयात्रा काढली. हलगी घुमक्याच्या तालावर फटाक्यांची आतिषबाजी करत भिलवडीकरांनी प्रचंड उत्साहात देशमुख दाम्पत्यांचे स्वागत केले. भिलवडी येथील मारुती मंदिरापासून पदयात्रेचा प्रारंभ झाला. पाटील गल्ली, मधली गल्ली, जैन बस्ती, वाळवेकर गल्ली, पंचशील नगर, साठे नगर, साखरवाडी, एतवडे चौक, बाहेरील गल्ली, भोई गल्ली, दत्तनगर, संपूर्ण गावातून पदयात्रा विविध मार्गाने काढण्यात आली. ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत तसेच सुहासिनींनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. देशमुख दाम्पत्याने ज्येष्ठांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह होता. जल्लोषपूर्ण घोषणा देत संग्राम देशमुख यांना आमदार करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. रमेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र वाळवेकर, दीपक मगदूम, तानाजी भोई, श्रीकांत निकम, मनसूर मुल्ला, मुनीर खान पठाण, उल्हास ऐतवडे, दीपक चौगले, प्रमोद ऐतवडे, मनीष कुलकर्णी, खंडू भिसे, वसंत ऐतवडे, जयश्री शेवाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य कांचन भोई, क्रांती पाटील यांच्यासह वसगडे, ब्रह्मनाळ, भिलवडी स्टेशन, खटाव, सुकवाडी, चोपडेवाडी, माळवाडी, खंडोबाची वाडी, धनगाव, भुवनेश्वरवाडी या गावातील कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते. संग्राम देशमुख यावेळी बोलताना म्हणाले, 2.5 वर्ष मंत्री होते ते या पूरपट्ट्यातील नागरिकांसाठी काही करू शकले नाहीत. आम्ही जे केलं ते त्यांनी केलं नाही. पूरपट्ट्यातील मच्छीमारांना संरक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवली जाईल. मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. गेल्या काही वर्षातील मतदारसंघाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मला एकदा संधी द्या. आता हीच खरी परिवर्तनाची वेळ आहे. आपण सर्वांनी मिळून परिवर्तन घडवूया आणि या मतदारसंघाच्या विकासाचा मार्ग धरूया, असे आवाहन संग्राम देशमुख यांनी केलं. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ